जय शिवराय मंडळी, कसं काय? सकाळ सकाळी मम्मी देवपूजा करत असताना सिम्बा घरी आला होता. मम्मीला त्रास देत होता, पण चालायचं, शेवटी मुलं ही देवाघरची फुलंच. माझं सगळं आवरून झाल्यावर मी जरा शोरूम मध्ये गेलो होतो. आमच्या इर्टिकाचं काम होतं. ही आहे आमच्या घरातली लक्ष्मी, आमची इर्टिका. आमच्या मम्मी पप्पांचा खूप जीव आहे या गाडीवर. आणि हो, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस चालू करण्याआधी बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं असतं. वाटतो तितका सोपा नसतो हा बिझनेस. दुपारी आपण पॅरिस ऑलिम्पिक्स मधली मनू भाकरची फायनल मॅचेस बघत होतो. अगदी 0.1च्या मार्जिन तिचं सिल्वर मेडल हुकलं, पण अर्थातच आम्हा सर्व भारतीयांना मनू भाकरचा खूप जास्त अभिमान आहे. तिच्या ब्रॉन्झ मेडलसाठी तिचे खूप खूप अभिनंदन. स्टुडिओ जरा स्वच्छ करू म्हणलं. आमची मम्मी मला सांगत असते, जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वसते. थोडंसं झाडू वगैरे मारून घेतलं आणि स्टुडिओ जरा स्वच्छ करून घेतला. 13 डू अँड डोंट्सचं आपण जे मराठी अनुवादून वाचतोय त्याच्यामध्ये आपण वाचलं की स्वतःची क्यू करणं थांबवा. म्हणजे आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्टी माझ्यासोबतच घडतात, माझ्या एवढं वाईट नशीब दुसरं कोणाचंच नाही, अशा गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही स्वतःची क्यू करताय आणि याने सर्वात जास्त नुकसान हे तुम्हाला स्वतःच होतंय. यावर उपाय काय? तर लेखक असं सांगतात, कुठेतरी अन्नदान करा, रक्तदान करा किंवा मुक्या जनावरांना जेवण